नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा अपडेट नमो शेतकरी योजनेसंदर्भात देण्यात आलेला आहे। नमो शेतकरीचा 7वा हप्ता का थांबला, कधी वितरण होणार, काय होणार या संबंधीची थोडक्यात माहिती त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की महायुती सरकार नमो शेतकरीसाठी कायम कटिबद्ध आहे आणि नमो शेतकरीचे पुढील हप्ते येत्या काळात देखील चालूच राहणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तर या संबंधीची सर्व काही माहिती आपण पुढील 2 मिनिटांमध्ये थोडक्यात बघणार आहोत की काय नेमकं त्यांनी इथे म्हटलेलं आहे। एक महत्त्वाचं आर्टिकल आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये कधी भेटणार या संबंधी थोडक्यात माहिती आहे। नमो शेतकरी योजना 7th इन्स्टॉलमेंट या संबंधीची थोडक्यात माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। नक्कीच शेतकरी व्हिडिओला पूर्ण पहा। तर शेतकरी आपण बघू शकतात की नमो शेतकरी योजना 7th इन्स्टॉलमेंट डेट। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार असे प्रश्न शेतकऱ्यांना आता अनेक काळापासून पडलेले, कारण की गेल्या 5 महिन्यापेक्षा पण जास्तीचा कालावधी या योजनेच्या मागील 6व्या हप्त्यासंदर्भातील उलटून गेला आहे। हप्त्याला का उशीर होतो आहे हे देखील याच्यात नमूद करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतात की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थातच PM किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर दिला जातो आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होण्यास थोडा जास्तच उशीर झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता देखील आता लांबला आहे असं याच्यात नमूद करण्यात आलेलं आहे। तर आपण खाली देखील बघू शकतात की PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। हा हप्ता जमा झाल्यावरच नमो शेतकरी योजनेचा हप्त्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेण्यात येत असते किंवा त्याची शक्यता वर्तवण्यात येत असते। आता पुढील हप्त्याची सध्याची स्थिती काय आहे याच्या हे देखील इथे नमूद करण्यात आलेलं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले की नेमकं पुढील हप्ते बंद झाले का, त्याची स्थिती काय, तर याच्या संबंधित थोडक्यात इथे महत्त्वाचा मुद्दा आहे। तर सध्याच्या पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद करण्यात आलेली नाही। तसेच पुढील हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेली सरकारी निर्णय अर्थात GR देखील निर्गमित करण्यात सध्या तरी आलेले नाही। त्यामुळे जे की PM किसान हप्ता जमा झाल्यानंतरही नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास आणखीन उशीर झालेला आहे। आणि अर्थातच शेतकरी मित्रांनो, जसं की आपण मागील काही व्हिडिओमध्ये ही देखील माहिती आपल्या माध्यमातून दिलेली होती, जसं की ज्यावेळेस PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात येतो तर तेवढे पण लाभार्थी जे PM किसानला जोडलेले तेच नमो शेतकरीला जोडलेले असतील आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून त्याच लाभार्थी याद्या ज्या काही नमो शेतकरीच्या संदर्भातील जे की राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम तिथे करण्यात येतं आणि सर्व काही पोहोचलेला जवळपास 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागत असतो। पहिल्यांदा 48 ते 72 तासाचा लागत असायचा, परंतु आता थोडक्यात जास्त टाईम त्याला लागतो, कारण की जास्त शेतकरी वाढल्यामुळे काही ना काही त्याला कालावधी लागतो। तर नक्कीच शेतकरी ते याद्या आल्याच्या नंतर शासन पुढील महत्त्वाचं सर्व काही अपडेट घेत असतं। आता शेतकऱ्यांमध्ये वाढलेली भीती आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली, कशामुळे थोडक्यात इथे आपण बघूया। तर अधिवेशनात निधीची तरतूद नसल्याने जे की शेतकऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की नमो शेतकरी योजनेसाठी असलेली जी 5000 कोटी रुपयाची जी तरतूद असते ती आता कृषी समृद्धी योजनेकडे वळवली जाणार तरी नाही ना, अशी शेतकऱ्यांना एक भीती पडलेली आहे। म्हणजेच की अर्थातच राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रकल्प किंवा एक नवीन एक योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा एक नवीन पाऊल उचलण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये कृषी समृद्धी ही एक योजना महत्त्वाची राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। तर त्यामुळे देखील पुढील हप्ता वितरित केला जाईल याबद्दल कोणतेही अधिकृत किंवा महत्त्वाचा अपडेट सध्या तरी उपलब्ध नाही अशी माहिती तरी याच्यात जे की सुचवण्यात आलेली आहे। अर्थातच शेतकऱ्यांना वाटू लागलं की कृषी समृद्धी योजनेसाठी जेवढा पण निधी लागू लागला आहे तो नमो शेतकरीचा तर नाही ना, तर नक्कीच शेतकरी असं काही नाही असं जे की राज्याचे बरेच काही मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले। आता पुढील हप्ता कधी जमा होणार, काय होणार या संबंधीची थोडक्यात माहिती आपण इथे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो। जसं की वारंवार सांगत आलेलं आहे की यावेळेस PM किसानचा जमा होतो, नमो शेतकरीचा होईल। नक्कीच शेतकरी मित्रांनो, येत्या जे की 20 ऑगस्टपासून ते 25 ते 27 ऑगस्ट 2025 दरम्यान नमो शेतकरी योजनेसंदर्भातील जे पुढील 7वा हप्ता जमा करण्यात येईल अशी तरी माहिती आता बऱ्याच काही न्यूज वृत्तांच्या किंवा आर्टिकलच्या माध्यमातून वार्तावण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हेच एक अपडेट नमो शेतकरीच्या पुढील हप्त्यासंदर्भातील होतं आणि प्रत्येकी 2000 रुपये हप्ता भेटणार। त्याच्यासाठी लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि EKYC सर्व काही स्टेटस तुमचं ओके असणं गरजेचं आहे।